नमस्कार. मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण बघत आहोत वास्तुशास्त्र. आज आपण बाकीचे राहिलेल्या काही गोष्टी आपण वास्तुशास्त्रामध्ये बघणार आहोत की त्याच्यामध्ये जे आपण घराच्या गच्चीवरती आपण ज्या काही गोष्टी लावतो, जसं की पाणी तापण्यासाठी आपण सोलार वॉटर हीटर वापरतो, तर ते शक्यतो घराच्या म्हणजे गच्चीवरती घराच्या पूर्व आग्नेय साईडला असावं. अगदी जर पूर्व आग्नेयला जर शक्य नसेल तर घराच्या दक्षिण आग्नेयमध्ये पण ते चालू शकेल. ठीक आहे. सोलार होम लाईट सिस्टीम असेल तर तीसुद्धा शक्यतो आग्नेय दक्षिण या बाजूला असावी. त्यानंतर आपलं जे टॉयलेट जे सांगितलं गेलं आहे वास्तूमधलं, तर ते टॉयलेट हे शक्यतो उत्तरेकडे न घेता उत्तर वायव्य चालेल किंवा पश्चिमेच्या मध्यापासून पूर्ण वायव्यपर्यंत चालू शकेल. आपण जी टी व्हीसाठी जे डिश अँटेना जो बसवतो, तो डिश अँटेनासुद्धा तुम्ही वास्तूच्या गच्चीवरती आग्नेय कोपऱ्यामध्ये असावा तो. त्याचबरोबर आपल्या गच्चीवरती आपण नको असलेल्या बऱ्याच गोष्टी तिथं साठवून ठेवतो की आज ना उद्या केव्हा तरी कुठंतरी त्याचा उपयोग होईल म्हणून. तर शक्यतो एकतर तुम्ही ते साठवून ठेवून कचरा ठेवू नका. संपूर्ण तुमचा जो वरचा जो गच्चीचा भाग आहे तो क्लिअर असावा, स्वच्छ असावा, अगदी साफ केलेला असावा. तिथं कुठं काही रोपं झाडं मोठी जर उगवली असतील तर ती वेळच्या वेळेला काढून घेणं गरजेचं आहे. तसंच उन्हाळा संपत आला आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या वेळेला आपली गच्ची पूर्णपणे साफ करून पाण्यासाठी बरोबर व्यवस्थित व्यवस्था करणं गरजेचं आहे. कुठं डागडुजी करणं गरजेचं असेल तिथं ते करून, कारण पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येतो की बऱ्याच ठिकाणी काहीतरी गळत असतं, तर ते पाणी गळू देणं हे योग्य नाही आहे. पावसाचं पाणी जे पडतं ते पावसाचं पाणी शक्यतो पूर्वोत्तर पडावं, दक्षिण पश्चिमेला पडू नये किंवा त्या ठिकाणी ते साठून राहू नये. त्याचबरोबर जर आपल्या घराच्या दक्षिण पश्चिमेला जर गटर असेल तर ती झाकून घेणं गरजेचं आहे. कुठल्याही देशाला ॲक्च्युली पूर्वोत्तर जरी असेल तरी ती गटर झाकणं खूप गरजेचं आहे. त्याचे म्हणजे वास्तुशास्त्रीय कोनातून देखील ते चांगलं आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील ते चांगलं आहे. त्याचबरोबर आपली जी मास्टर बेडरूम आहे म्हणजे घरच्या मुख्य व्यक्तीनं वापरण्याची जी बेडरूम आहे ती बेडरूम नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम या भागामध्येच पाहिजे. ब्रह्मस्थान, वायव्यस्थान, ईशान्य आणि आग्नेय या ठिकाणी ते नसावीच. त्यानंतर बेडरूममध्ये कुठल्याही प्रकारचे देवांचे फोटो लावायचे नाही आहेत. तिथं फक्त तुम्हाला जर लावायचा असेल तर राधाकृष्णाचा फोटो तुमच्या बेडरूमच्या वायव्य कोपऱ्यामध्ये पूर्वेकडे तोंड करून तुम्ही लावू शकता आणि तो देखील राधाकृष्ण झोपाळ्यावरती आनंदानं बसून झुला घेत आहेत अशा प्रकारचा तो फोटो असावा किंवा कॅलेंडर असावं. आणि अगदीच एखादी मूर्तीची जर तुम्हाला पूजाच करायची आहे तर ती तुम्ही रती कामदेवची मूर्ती मिळते, तर ती रती कामदेवची मूर्ती सिद्ध करून तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये तिथं ड्रॉवर किंवा कपाट जे काही असेल त्या ठिकाणी किंवा टेबल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही उशाच्या जवळपास कुठंतरी तुम्ही ते ठेवू शकता. आणि जर शक्य झालं तर नवरा बायकोनं दोघांनीही रोज हळदी कुंकू उदबत्तीनं त्यांची तुम्ही पूजा अर्चा केली तर खूप त्याचे छान रिझल्ट्स मिळतात. त्याचबरोबर वास्तुशास्त्रामधला एक प्रामुख्याने एक नियम तुम्ही लक्षात घ्या की दिशा कुठलीही असू दे, तुमच्या घरामध्ये
सूर्यप्रकाश आणि हवा भरपूर प्रमाणात पाहिजे. त्यामुळं घराला खिडक्या, घराचे दरवाजे अशा प्रकारे सेट करणं गरजेचं आहे की ज्या तुम्हाला ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश भरपूर मिळू शकेल आणि हवा देखील भरपूर, व्हेंटिलेशन जे व्हायला पाहिजे ती छान प्रकारे होऊ शकेल. त्याचबरोबर बेडरूममध्ये नवरा बायकोची जी बेड जे आहे ते बेडचे 2 तुकडे केलेले असू नयेत. म्हणजे आपण जोडून बेड करतो ना बऱ्याच वेळेला, सिंगल बेड एकत्र आणतो आणि आपण तिथं नवरा बायको झोपतात तिथं बऱ्याच वेळेला, तर ते योग्य नाही आहे. त्याचबरोबर शक्यतो जर तुम्ही ते बेडच्या खाली जे काही तुम्ही सगळा कचरा ठेवता की नाही, तर तिथं तुमचे फक्त पांघरुणं, बेडशीट अशा फक्त तुमच्या 1-2 गोष्टीच ठेवा. बाकीचा पसारा बेडच्या खाली ठेवू नका किंवा बेडच्या खाली काही ठेवूच नका, खूप बरं होईल. त्याचबरोबर 2 गाद्या असतील एकाच बेडवरती तर ते देखील निषिद्ध मानलं गेलेलं आहे. एकच मोठी नवरा बायकोसाठी गादी असणं गरजेचं आहे. तिथं तुम्हाला काळा रंग किंवा निळा रंग किंवा ब्राऊन कलर अशा प्रकारचे कलर तुम्हाला वापरायला परवानगी नाही आहे. तिथं तुम्हाला पांढरा चालू शकतो, पिंक चालू शकतो, हिरवा चालू शकतो, या प्रकारचे तुम्ही रंगाचा वापर करू शकता. त्याचबरोबर झोपताना पती पत्नींचं जे डोकं आहे ते दक्षिणेकडं डोकं आणि उत्तरेकडं पाय अशा पद्धतीनं झोपलं पाहिजे. ठीक आहे. तर वास्तुशास्त्राच्या हा पार्ट आपण या ठिकाणी थांबवत आहोत आणि आजचा प्रश्न विचारतो आहे की मी मारुतीरायावरती मागच्या वेळेचा प्रश्न विचारलेला होता की त्यांचे गुरु कोण. आता पुढचा प्रश्न आहे की मारुतीच्या पत्नीचं नाव काय. चमत्कारिक प्रश्न आहे, बघूया कोण उत्तर योग्य देतं आहे ते. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ माझा एकट्याचा नाही आहे, आपणा सर्वांचा आहे. सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद अँड बेस्ट लक.